नमस्कार मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना कर्जमाफीची घोषणा केली, परंतु ही कर्जमाफी कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांना मिळणार आहे तेही स्पष्ट केलेलं आहे। मित्रांनो, हे बँका कोणत्या आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या एका विश्वसनीय अशा यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर चला ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे। मित्रांनो, ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे। पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेत अशीही तरतूद करण्यात आली आहे की जे शेतकरी आपले कर्ज नियमितपणे वेळेवर फेडत आहेत अशा प्रामाणिक कर्जदारांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर आणि आर्थिक लाभ मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्ज वेळेवर फेडण्याची सवय निर्माण होईल आणि त्यांना आर्थिक आधारही मिळेल। विदर्भासाठी मोठा विकास प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विदर्भासाठीही मोठ्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे। विदर्भातील सर्वात मोठा गेम चेंजर प्रकल्प म्हणजे वैनगंगा नळगंगा इरिगेशन प्रकल्प, जो आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प आहे। याला प्रशासकीय मान्यता मिळाली असून अर्थसंकल्पात त्याची घोषणा झाली आहे। त्यामुळे विदर्भातील पाणी पुरवठा आणि शेतीसंबंधित परिस्थिती सुधारण्यास मोठा हातभार लागेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला। मित्रांनो, अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत होते अशा पात्र शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ केले जाईल। तसेच जे शेतकरी आपले कर्ज नियमितपणे आणि वेळेवर फेडत आहेत त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपयांचे अनुदान दिले जाईल। विरोधकांच्या टीकेला उत्तर मित्रांनो, सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवरून विरोधक टीका करत आहेत। या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले। काही लोकांचा वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न शेतकरी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्याबाबत कोणाच्याही मनात संभ्रम नाही। काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत। कोणी म्हणते की राष्ट्रीयकृत बँकांचा व्यवहार होणार नाही, कोणी म्हणते की जिल्हा बँकेची कर्जमाफी होणार नाही, तर कोणी म्हणते की अमुक अशा एका सोसायटीची होणार नाही, कोणी म्हणते त्याची होणार नाही। परंतु आम्ही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा बँक असो मग कोणतीही बँक असो ज्यांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे अशा कोणतेही बँके दिलेले पीक कर्ज हे आम्ही माफ करणार आहोत। माफी शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही असा आमचा प्रयत्न आहे। आम्ही शेतकऱ्याला द्यायची आहे, बँकेला नाही। शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे याकरिता आमचे काम सुरू आहे। कर्जमाफीसाठी तयार केलेली समिती यावर काम करत आहे। 30 जूनच्या आधी कर्जमाफी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून अर्थसंकल्पात घोषणा झाल्यामुळे पुढील प्रक्रिया लवकर सुरू होईल। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की जुन्या कोणत्याही कर्जमाफीपेक्षा ही कर्जमाफी अधिक फायदेशीर ठरेल आणि शेतकऱ्यांना थेट लाभ होईल। माध्यमांना देखील विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना विनंती केली की नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण निर्माण करू नये। केंद्र सरकार परिस्थिती हाताळत आहे आणि योग्य वेळी योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचली जावी हे चुकीचं आहे। चुकीच्या बातम्यांमुळे भीती आणि संभ्रम निर्माण होतो, देशाच्या आर्थिक आणि समाजाच्या हिताचं नाही असे त्यांनी स्पष्ट केले। ही योजना शेतकऱ्यांचे आर्थिक ओझे कमी करेल, प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल आणि विदर्भासही राज्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक व सामाजिक विकासाला चालना देईल। शेतकऱ्यांना ही कर्जमाफी एक ऐतिहासिक पाऊल असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवेल आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला मोठं बळ देईल।